बोलणं झालेलं आहे. त्यांनी यांना निरोप दिला योगेश शेख यांना. त्यांना सांगितलं आम्ही येतोय म्हणून. अगोदर कुठं मुळेंच्या घरी थांबलेत, नंतर त्या शितोळेंच्या घरी थांबले असं सांगितलं, आणि आता असं माहित पडलं की ते येत नाही येत निघून चाललेत. म्हणजे त्यांना नेमकं म्हणायचं काय? मला काय म्हणायचंय, आम्ही त्यांचा निषेध करतो. मराठा क्रांती मोर्चा आम्ही त्यांचा निषेध करतो. विखे पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, आणि त्यांनी दाते पाटलाला स्वतः त्यांच्या पीएनी फोन केला होता की 5 वाजेपर्यंत आम्ही येऊ, भेट देऊ आणि तुमच्या जी मागणी आहे त्या विचारात घेऊ. परंतु आता आम्हाला समजलं की ते इथं 2-3 ठिकाणी आले आणि परत कुठेतरी शहराच्या बाहेर निघाले. ह्या गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि मला विखे पाटलाला प्रश्न विचारायचा की विखे साहेब, आमच्याकडं लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी क्रांती मोर्चाचे जे आमचे राज्याचे दाते पाटील उपोषणा बसलेत आणि मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत. तुम्हाला झुंडशाही पाहिजे का लोकशाही पाहिजे, हे तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्ही याचं उत्तर द्यावं. अहो, माझा एकच साधा प्रश्न आहे. माझा स्वतःचा प्रश्न सांगतो तुम्हाला. मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. मी त्यांना आल्यावर विचारणार होतो, विखे साहेब मी मराठवाड्यात राहतो, मी हैदराबाद गॅजेट मला लागू आहे तुम्ही सांगितलं, आणि हैदराबाद गॅजेटमुळं मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार, ह्या कुठली तर मला भावडी आशा होती, त्यामुळे त्यांना विचारणार होतो. मित्रांनो, ज्या मराठ्याची कुणबी नोंद नाही, ज्या मराठ्याची वंशावळ जुळत नाही, अशा कुठल्याही मराठ्याला मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, लक्षात घ्या. तरी त्यांनी या ठिकाणी आले नाहीत. न आल्यामुळं त्यांच्या गोष्टी न आण्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि मला सरकारनं काही करावं, पण मी मराठवाड्यात राहतो, मला कुणबी प्रमाणपत्र द्यावं. माझी कुठेही नोंद नाही, माझी कुठेही वंशावळ नाही. मग अशा मराठ्यांनी काय करायचं? अशा 90% मराठे मराठा क्रांती मोर्चा